Students, today we will see the equations of motions. Suppose we will derive the equations of motions by graphical method. The three equations of motions are: first is v is equal to u plus at. This relation is called as velocity and time, relation between velocity and time. This equation gives relation between velocity and time. The second equation is s is equal to ut plus half at square, and this equation gives relation between displacement, s is displacement and t is time, displacement and time. And the last third equation is v square is equal to u square plus 2as. This equation gives relation between displacement and velocity. S is displacement and v is velocity. Now we will derive these equations by graphical method. In this equation, see, v means final velocity, u means initial velocity, a is acceleration in time t, and s is displacement of the object in time t. So here we will see the equations of motion by graphical method. First of all, consider an object. Here a figure is shown, a velocity time graph is shown for an object which is in uniformly accelerated motion. The object motion कशी आहे ऑब्जेक्टची, युनिफॉर्म ॲक्सिलरेशन असलेल्या ऑब्जेक्टचा वेलॉसिटी टाईम ग्राफ तुम्हाला इथं दाखवलेला आहे. आता या ग्राफमध्ये वाय ॲक्सिसवरती वेलॉसिटी आहे, एक्स ॲक्सिसवरती कोणती क्वांटिटी आहे, टाईम आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला द ऑब्जेक्ट, त्याचा स्टार्टिंग पॉईंट वेलॉसिटी किंवा द ऑब्जेक्टचं स्टार्टिंग पॉईंट कोणता आहे, डी इज द स्टार्टिंग पॉईंट. आणि डी या पॉईंटला त्याची सुरुवातीची जी वेलॉसिटी आहे ती कशानं डिनोट केलेली आहे, यूनं डिनोट केलेली आहे. यू इज द स्टार्टिंग वेलॉसिटी अँड ॲज टाईम इन्क्रीजेस द वेलॉसिटी इन्क्रीजेस. वेलॉसिटी इन्क्रीज होत जाणार आहे टाईम इन्क्रीज झाल्यावरती. अँड ॲट द फायनल ऑर एंड पॉईंट ऑफ मोशन द ऑब्जेक्ट, त्याचं जो स्टार्ट एंड पॉईंट आहे तो कोणता असणार आहे, बी मीन्स. आणि हे बी पॉईंटपर्यंत, डीपासून बीपर्यंत जाण्यासाठी त्या ऑब्जेक्टला किती टाईम लागलेला आहे, तर टी एवढा टाईम लागलेला आहे. इन टाईम टी द ऑब्जेक्ट, टाईम टी मध्ये तो ऑब्जेक्ट डीपासून कुठंपर्यंत जातो आहे, बी या पोझिशनपर्यंत जातो आहे. समजा आपण त्याच्या मोशनचा डीपासून बीपर्यंतचा ग्राफ कन्सिडर केला तर डीची जी वेलॉसिटी आहे त्याला म्हणायचं आहे इनिशियल वेलॉसिटी, आणि बी या पॉईंटची वेलॉसिटी जी असणार आहे तिला काय म्हणायचं आहे, फायनल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी इज डिनोटेड बाय स्मॉल यू अँड फायनल वेलॉसिटी इज डिनोटेड बाय स्मॉल व्ही. आता त्याच्यानंतर तुम्हाला ग्राफ म्हणजे टाईम जो आहे तो टाईम कशानं डिनोट केलेला आहे, ओपासून ईपर्यंतचं डिस्टन्स. हे ओ ई काय डिनोट करणार आहे, टाईम डिनोट करणार आहे. त्याचबरोबर ओ डी ही सेगमेंट काय डिनोट करणार आहे, वेलॉसिटी, आणि इट इज इनिशियल वेलॉसिटी यू. ओ सी ही सेगमेंट काय डिनोट करणार आहे, फायनल वेलॉसिटी, आणि इट इज डिनोटेड बाय व्ही. म्हणजे ओ सी याची व्हॅल्यू असणार आहे व्ही, ओ डीची व्हॅल्यू काय असणार आहे, यू. आता आपण पहिल्यांदा हे रिलेशन कसं आलं ते बघूयात. आणि त्याच्यासाठी एक ग्राफ ड्रॉ केलेला आहे आणि त्या ग्राफवरनं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. सो फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन ते फाइंड करण्यासाठी आता तुम्हाला सेगमेंट्स कळलेले आहेत. इन टाईम टी द ऑब्जेक्टची पोझिशन काय आहे, बी, आणि तुम्हाला ओ ई इज इक्वल टू डिनोट करणार तुम्हाला सगळे टाईम्स. ओ ई हे काय डिनोट करणार आहे, ओ ई सेगमेंट डिनोट्स टाईम टी इन सेकंड्स. त्याच्यानंतर ओ यू, ओ डी ही सेगमेंट काय डिनोट करणार आहे, ओ डी इज इक्वल टू असणार आहे यू, आणि ती आहे इनिशियल वेलॉसिटी. ती काय आहे, इनिशियल वेलॉसिटी. त्याच्यानंतर ओ सी ही काय असणार आहे, ओपासून सीपर्यंत ही असणार आहे तुमची
फायनल व्हेलॉसिटी आणि ते व्हीनं डिनोट होणार आहे, त्याला म्हणायचं आहे तुम्हाला फायनल व्हेलॉसिटी. ही असणार आहे फायनल व्हेलॉसिटी. आणि ओ ई ही सेगमेंट काय डिनोट करणार आहे, टाईम टी डिनोट करणार आहे. ह्या टी टाईममध्ये यूपासून इनिशियल व्हेलॉसिटी चेंजेस टू फायनल व्हेलॉसिटी. त्याच्यानंतर तुम्हाला ॲक्सिलरेशनचं डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे. आणि व्हॉट इज डेफिनेशन ऑफ ॲक्सिलरेशन, तर ॲक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. इथं काय यूज करायचं आहे, कोणताही फॉर्म्युला यूज करायचा आहे, ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला यूज करायचा. ॲक्सिलरेशन इज इक्वल टू काय असतो, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. मग इथे तुम्ही चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय असणार आहे, तर इथं या डायग्रॅममध्ये चेंज इन व्हेलॉसिटी कशानं दाखवायची आहे, कशी दाखवलेली आहे, तर चेंज इन व्हेलॉसिटी इज गिवन बाय ओ सी मायनस ओ डी. चेंज इन व्हेलॉसिटी डायग्रॅमवरून ग्राफवरून काय येणार आहे, ओ सी मायनस ओ डी आणि अपॉन टाईम जे आहे ते टाईम कशानं डिनोट केलेलं आहे, तर ते टाईम आहे टीनं डिनोट केलेलं. आता ॲक्सेलरेशन हे कशानं डिनोट करायचं आहे, पहिल्यांदा चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजेच तुम्हाला इथं काय लिहिता येणार आहे, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल अपॉन टाईम. फायनल व्हेलॉसिटी म्हणजे ओ सी ही सेगमेंट डिनोट करणार आहे, इनिशियल व्हेलॉसिटी ओ डी ही सेगमेंट डिनोट करणार आहे आणि ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू म्हणजे तुम्हाला ए इज इक्वल टू हे मिळालं. पण ओ सी मायनस ओ डी जर आपण मॅथमॅटिक्सचा इथं यूज केला तर ओ सीमधून ओ डी ही सेगमेंट जर मायनस केली तर तुम्हाला कोणती सेगमेंट मिळणार आहे, सी डी मिळणार आहे. म्हणून तुम्ही ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय लिहू शकता, सी डी अपॉन टी. मग आता देअरफोर याच्यावरून सी डी या सेगमेंटची लेंथ किंवा सी डी या सेगमेंटची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे आणि सी डी या सेगमेंटची व्हॅल्यू किती येणार आहे, ए टी. सी डी इज इक्वल टू ए टी, याला इक्वेशन 1 म्हणायचं. आणि आता याच्या पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे आणि तो कोणता आहे, तर त्याच्या पुढं तुम्हाला काय केलेलं आहे, इनिशियल व्हेलॉसिटी या डी पॉईंटपासून एक पॅरलल लाईन एक्स ॲक्सिसला ड्रॉ केलेली आहे आणि बी पॉईंटपासून वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन ड्रॉ केलेली आहे. ती वाय ॲक्सिसला पॅरलल असलेली लाईन एक्स ॲक्सिसला कोणत्या पॉईंटमध्ये मीट होते, ई पॉईंटमध्ये मीट होते आणि यूपासून एक्स ॲक्सिसला ड्रॉ केलेली लाईन बी ईला ए पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होते. म्हणजे आता इथं बी ई ही सेगमेंट आपल्याला दोन सेगमेंटच्या ॲडिशनमध्ये लिहिता येते, बी ए प्लस ए ई. बी ई कसं लिहिता येणार आहे तुम्हाला डायग्रॅममध्ये, तर बी ई इज इक्वल टू फ्रॉम डायग्रॅम बी ई इज इक्वल टू काय लिहिता येणार आहे तुम्हाला, बी ए प्लस ए ई. आता बी ई ही जी सेगमेंट आहे ती त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, व्ही असणार आहे. बी ई इज इक्वल टू व्ही. आता बी ए कशाच्या इक्वल आहे, सी डी एवढी आहे. बी ए इज इक्वल टू सी डी प्लस ए ई म्हणजे कशाच्या इक्वल असणार आहे, ए ई इक्वल टू असणार आहे यू. आणि फ्रॉम इक्वेशन 1 तुम्हाला सी डीची व्हॅल्यू लिहिता येणार आहे आणि इक्वेशन 1वरून सी डीची व्हॅल्यू तुम्ही काय सबस्टिट्यूट करणार, ए टी. म्हणून तुमचं पहिलं इक्वेशन डिराईव्ह होतं, व्ही इज इक्वल टू यू टी प्लस ए टी प्लस यू, किंवा हेच कसं लिहिणार तुम्ही, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. काय येणार आहे, फक्त टर्म्स पुढे मागे करा, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. हे काय आहे, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. हे इक्वेशन डिराईव्ह करण्यासाठी आपण कोणत्या फॉर्म्युलाचा यूज केला, ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज घातल्या. फायनल व्हेलॉसिटी कशानं डिनोट होते, ओ सी या सेगमेंटनं डिनोट होते ग्राफमधून. इनिशियल व्हेलॉसिटी ओ डी या सेगमेंटनं डिनोट होते. आणखीन
टाईम जे आहे ते ओ ई म्हणजे टीनं डिनोट होणार आहे. म्हणून ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू सी डी अपॉन टी आणि ह्याच्यावरून सी डीची व्हॅल्यू काढली, सी डी इज इक्वल टू ए टी. त्याच्यानंतर तुम्ही पॅरलल लाईन्स ड्रॉ केल्या, बीपासून वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन आणि यूपासून एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन. त्याच्यावरून बी ई ही जी सेगमेंट आहे ती दोन सेगमेंटच्या ॲडिशनमध्ये लिहिता येते, बी ए प्लस ए ई. आणि बी ए म्हणजेच असणार आहे सी डी आणि प्लस ए ई म्हणजे असणार आहे यू ओ डी हे येणार आहे आणि ते कशानं रिप्रेझेंट होणार आहे यूनं. म्हणून तुम्हाला व्हॅल्यूज जर घातल्या सी डीची तर तुम्हाला व्ही इज इक्वल टू ए टी प्लस यू, फक्त टर्म्स ॲडजस्ट करून लिहा, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन.